आयुर्वेदामध्ये 5 पंचकर्म सांगितलेले आहेत: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण। आज आपण अशा एका पंचकर्माबद्दल बोलणार आहोत की ज्याला अर्धचिकित्सा असंही म्हटलं जातं व या पंचकर्माचं नाव आहे बस्ती। अनेक आजारांवर ही एक उत्कृष्ट अशी उपचार पद्धत आहे। आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये 3 दोष सांगितलेले आहेत: वात, पित्त आणि कफ। हा वात जरी आपल्या डोळ्यांना दिसत नसला तरी आपल्या शरीरामध्ये अनेक कार्य तो करत असतो। जर हा वात बिघडला तर आपल्या शरीरामध्ये अनेक व्याधी निर्माण होतात। तर या वातदोषाला नियंत्रण करण्यासाठी बस्ती ही एक उत्कृष्ट अशी चिकित्सा आहे। तर या उपक्रमामध्ये गुदमार्गाद्वारे औषधी द्रव्य किंवा तेल पक्वाशयामध्ये सोडले जातात। पक्वाशय हे वाताचे मुख्य स्थान मानले आहे। जर पक्वाशयामध्ये हे तेल आणि काढे सोडून तिथल्या वाताला नियंत्रण केले जाते, तिथला वात नियंत्रित झाला तर आपोआपच आपल्या शरीरातील वात उत्तम प्रकारे नियंत्रित होतो। याचबरोबर इतरही दोषांवर सहज विजय मिळवता येतो। तर या बस्तीचे 3 प्रकार पडतात: निरुह, अनुवासन व मात्रा बस्ती। निरुह बस्तीमध्ये विविध काड्यांचा वापर केला जातो, तर अनुवासन बस्तीमध्ये तेलांचा वापर केला जातो। मात्रा बस्ती यामध्ये तेल व तूप कमी प्रमाणामध्ये दररोज बरेच दिवस सोडले जाते। बस्ती ही वातज विकारावर एक श्रेष्ठ अशी चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितली आहे। पण वातज विकारांबरोबरच बस्ती हे स्त्रियांचे पाळीचे विकार, त्याचबरोबर स्त्रीवंध्यत्व, पुरुषवंध्यत्व, वारंवार गर्भपात होणे, त्याचबरोबर पचनाचे अनेक विकार, पक्षाघातासारखे विकार यावरही काम करते। बस्ती ही खूप महत्त्वाची चिकित्सा आहे। मग तो निरुह असो किंवा अनुवासन असो, तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेली पथ्यपाणी तुम्ही अवश्य पाळा। जर तुम्ही योग्य रीतीने पथ्यपाणी पाळले नाही तर त्याचा जो रिझल्ट मिळायचा आहे तो तुम्हाला मिळत नाही व अनावश्यक असे त्रास तुम्हाला या दरम्यान उद्भवू शकतात। याचबरोबर मात्रा बस्तीमध्ये मात्र पूर्णपणे सगळी पथ्य पाळायला हवीत असे नाही। आयुर्वेदानुसार जी 5 पंचकर्म सांगितलेले आहेत त्यामध्ये बस्ती हे महत्त्वाचं कर्म आहे। याचबरोबर जानुबस्ती, मन्याबस्ती, कटिबस्ती, उत्तरबस्ती असे अनेक प्रकार बस्तीचे आहेत। पण ही बस्तीचं महत्त्वाचं कर्म नसून ही उपकर्म आहेत व ही कर्म बऱ्याच ठिकाणी आपल्याला खूप उपयोगी पडतात। पण बस्ती हे कर्म या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे। बस्ती हा उपक्रम वातावरची श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आणि वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोप असतो म्हणूनच पावसाळ्यात बस्ती करणं हे श्रेष्ठ सांगितलेले आहे। परंतु इतरही ऋतूंमध्ये अनेक आजारांवर तुम्ही हा उपक्रम करू शकताय। त्याचबरोबर जर आपण वातावर विजय मिळवला तर आपोआपच पित्त, कफ या दोषही यामध्ये नियंत्रण येतात। म्हणजेच बस्ती ही चिकित्सा फक्त वातावरच नाही तर आपल्या 3ही दोषांवर खूप चांगलं काम करतं। याचबरोबर जर तुमचं शरीर निरोगी असेल परंतु तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे 3ही दोष नियंत्रित राहणं गरजेचं आहे तर तुम्ही बस्ती हा उपक्रम कधीही करू शकताय। तर आज आपण अशा एका पंचकर्माबद्दल बोललो आहोत की ज्याला आयुर्वेदाने अर्धचिकित्सा म्हटलेलं आहे, तर त्याचं नाव आहे बस्ती। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।